नमस्कार आणि स्वागत आहे सगळ्यांचं एडिटॉक द पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये। गाईज, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सगळ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या अशा विषयावर बोलणार आहोत। फ्रॉम प्लेट टू द पर्पज, सेव्ह फूड जर्नी। ताटापासून उद्दिष्टापर्यंत अन्न वाचवा प्रवास। आज आपण बघतो की परिस्थिती अत्यंत विपरीत आहे, अत्यंत विदारक आहे। संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर अन्न वाया जाते आणि या अन्न नासाडीचा परिणाम केवळ आपल्या खिशावरच नाही तर जागतिक पर्यावरणावरही होताना दिसतोय। आपल्या देशात अनेक लोकांना रोजचं 2 वेळचं जेवण अन्नही पूर्ण पोटभर मिळत नाही आणि दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होते, अन्न वाया जाते। पूर्ण जगभरात उत्पादित अन्नाच्या 1/3 अन्न, 1/3 अन्न हे वाया जाते। तर या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत श्री अनंत मोताळे काका। संभाजीनगर येथे कार्यरत असलेल्या अन्न वाचवा समितीचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गेल्या 15 वर्षापासून या समितीचं काम ते बघतात। आणि यासोबतच आपले आजचे दुसरे अतिथी आहेत सौ रुपाली बाहोळे मॅडम। रुपाली मॅम देखील या कार्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून सतत कार्यरत आहेत। आज आपण या दोन्ही अतिथींकडून त्यांचा अन्न वाचवण्याचा जो प्रवास आहे, सेव्ह फूड मिशन जे आहे त्याचं कार्य जाणून घेऊया। मोताळे काका आणि रुपाली मॅम, तुमच्या दोघांचंही स्वागत आहे आजच्या या पॉडकास्टमध्ये। पहिल्यांदा सांगा, तुमची अन्न वाचवा समिती सुरू करण्यामागची प्रेरणा काय होती? बरोबर, अन्न वाचवा समितीची प्रेरणा एवढ्यापासून मिळाली की अन्नाचं महत्त्व आम्हाला लहानपणापासून होतं। कारण आम्हाला भूक काय असते, अन्न काय असतं याची परिस्थितीमुळे लहानपणापासून जाणीव होती। आणि आम्ही पाहत होतो समाजामध्ये, मंगल कार्यालयामध्ये, हॉटेलमध्ये प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होती। मी ज्यावेळेस रिटायर्ड झालो त्यावेळेस औरंगाबाद शहरात आलो। औरंगाबाद शहरात आल्यानंतर फिरता फिरता मला एका मंगल कार्यालयासमोर प्रचंड अन्नाचे ढीग पडलेले दिसले। फेकून दिलेलं अन्न, चांगलं अन्न ढीग भर पडलेलं होतं। ते पाहिल्यानंतर मला खूप वाईट वाटलं की प्रचंड अन्न वाया जात आहे, अन्नाची नासाडी होत आहे। आणि नंतर मी फिरत फिरत पैठण गेटला गेलो। पैठण गेटला एका उकिडावर एक माणूस उकिडाला अन्न वेचून खात होता। म्हणजे परस्पर विरोधी चित्र मला दिसलं की एकीकडे अन्नाचे ढीग पडलेले, अन्न वेस्ट झालेलं आणि एकीकडे लोकांना अन्न खायला नाही, लोक अन्न उकिडा खात आहेत। तर यापासून मला असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे रिटायरमेंटनंतर अन्नासाठी। तर मग मी असा विचार केला आणि नंतर मग मी अन्न नासाडीबद्दल कशी होती किंवा याच्यावर जागृती काय करावी याचा विचार केला आणि असे जागृती फलक तयार केले। त्या जागृती फलक 4-5 विचार होते की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। आपल्या देशामध्ये 20 कोटी लोक उपाशी असताना सर्वात जास्त अन्नाची नासाडी आपल्या देशात होती। अन्न नासाडीमुळे पर्यावरणावर परिणाम होतो। असे 6 वाक्य तयार करून मी बोर्ड तयार केले। ते बोर्ड सगळ्या मंगल कार्यालयात लावले। औरंगाबाद शहरात 70 मंगल कार्यालय, तर 70 मंगल कार्यालयात बोर्ड लावले आणि त्यामुळं जागृती थोडी म्हणजे वाढवण्यामुळं लोकांचं त्याच्याकडे लक्ष गेलं, पत्रकारांचं लक्ष गेलं आणि अन्न वाचवा समितीला पत्रकार लोकांनी वगैरे सहकार्य करून त्या बाबतीत जागृती केली। बरं, मला सांगा, अन्न वाया जाण्यामागचे मोठ्या प्रमाणातील परिणाम काय आहेत, म्हणजे विशेषतः सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून? अन्न वाया गेलं तर अन्नामध्ये, शिजलेल्या अन्नामध्ये वेगवेगळे मसाले असतात, वेगवेगळे तेल असतात, मसाले असतात। ते अन्न जर आपण उकिडावर फेकलं तसं आपल्या देशामध्ये 50% अन्न वाया जातं। हॉटेलमध्ये, मंगल कार्यालयामध्ये, घरोघरी, सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये कोणालाच अन्नाची जागृती नाही आहे। त्यामुळे 50% अन्न आपल्याकडे वाया जातं। ते अन्न आपण उकिडावर फेकतो। उकिडावर फेकल्यानंतर ते सडतं, कुजतं, त्यावर केमिकल ॲक्शन होती, रासायनिक प्रक्रिया होते आणि मिथेन गॅसची निर्मिती होते। सडलेल्या अन्नापासून मिथेन गॅसची निर्मिती होते आणि मिथेन गॅस हा सध्या जगावर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आलेलं आहे। ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे निसर्गाचा लहरीपणा। प्रचंड पाऊस पडतो, कुठं प्रचंड उष्णता वाढली। यावर्षी राजस्थानमध्ये 50 लोक उष्णतेने मेले, दिल्लीला 50 डिग्री टेम्परेचर पोहोचलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की टेम्परेचर वाढत वाढत गेलं आणि 54 डिग्री झालं तर माणसाचे कातडी जळते। तर सध्या उष्णता प्रचंड वाढू लागलेली आहे। त्यामुळे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो सगळीकडे, महापूर आलेले सगळीकडे, सगळ्या राज्यामध्ये।
मिथेन गॅसची निर्मिती थांबवायची असेल तर अन्न नासाडी थांबली पाहिजे. म्हणून अन्न नासाडीचा मिथेन गॅसची निर्मिती आणि ग्लोबल वॉर्मिंगवर संकट येऊ घातलेलं आहे. ते टाळण्यासाठी आपल्याला अन्न नासाडी कमी केली पाहिजे. एक, आर्थिकदृष्ट्या याचा कसा परिणाम होतो. आपल्या देशामध्ये 50% अन्न वाया जातं. बेंगलोरला एक अन्नावर काम करणारी संस्था आहे, त्यांनी असा रिपोर्ट दिला की आपल्या देशामध्ये दररोज 200 कोटी लोकांचं जेवण तयार केलं जातं. त्यात 100 कोटी लोक जेवतात आणि 100 कोटी लोकांचं अन्न आपण उकिरड्यावर फेकतो आणि 25 कोटी लोक उपाशी आहेत. त्यांनी अशी आकडेवारी दिली. 100 कोटी लोकांचं अन्न आपण दररोज उकिरड्यावर फेकतो. त्याची किंमत सांगितली त्यांनी की आपण 244 कोटी रुपयाचं अन्न रोज उकिरड्यावर फेकतो. 244 कोटी. 244 गुणिले 30 गुणिले 12 वर्षाला 90,000 कोटी रुपयांचं अन्न आपण उकिरड्यावर फेकतो. जे की बिहार राज्याची वर्षभराचं जे बजेट आहे 90,000 कोटी, तेवढं अन्न आपण उकिरड्यावर फेकतो. इतक्या प्रचंड प्रमाणात आपण अन्न नासाडीमुळे आर्थिक व्यवस्था बिघडते आपली. अगदी खरे. खूपच भयानक परिणाम आहेत हे अन्न वाया जाण्याचे. बरं, मला एक सांगा रुपाली मॅडम, तुमच्या मिशनमध्ये अन्न वाचवण्याचे कोणते मुख्य मार्ग किंवा कोणते उपक्रम तुम्ही वापरत आहात? आम्ही अन्न वाचवा समितीच्या सगळे एकूण 40 सभासद आहेत. तर आम्ही मंगल कार्यालयामध्ये फलक घेऊन जातो. फलक म्हणजे आपल्या हातामध्ये बोर्ड घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं पोटभर जेवा पण ताट स्वच्छ करा. अगदी अगदी खरं आहे असं लिहिलेलं असतं. आम्ही म्हणजे भंडारा असो किंवा लग्न समारंभ असो, बारसा असो, तर अशा कार्यक्रमामध्ये जाऊन फलक घेऊन फक्त फिरत असतो आणि तसं आम्ही जनजागृती करतो. अगदी. आणि मला वाटतं हॉटेलमध्ये सुद्धा अन्न खूप मोठ्या प्रमाणावर वाया जातं, तर तिथे काही तुम्ही उपक्रम राबवलेले आहेत? हो हो, सुरुवातीला आम्ही तेच केलंय. हॉटेलमध्ये आम्ही आमचे बॅनर लावलेले आहेत अन्न वाचवा समितीचे. जे ताटातलं अन्न वाया घालू नका, पोटभर जेवा पण अन्न वाया घालू नका. अगदी अगदी. आणि कसं असतं, प्रत्येकाला ह्याच्यासाठी जागरूकता निर्माण करावी लागते. जरी प्रत्येकाला माहिती असतं पण ते वारंवार आठवण करून द्यावी लागते. तर ही सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी आणि अन्न वाचवण्याच्या हेतूने लोकांना तुम्ही कसं प्रोत्साहित करता? आम्ही काय करतो मॅडम, आमच्या अभियानाचं दुसरं स्वरूप असं आहे की जे मंगल कार्यालयामध्ये भंडाऱ्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर चांगलं अन्न उरतं, ते अन्न आम्ही रोटी बँकेच्या माध्यमातून गरिबांना खाऊ घालतो. उरलेलं अन्न आम्हाला, तुम्हाला सांगायला मला खूप म्हणजे आश्चर्य वाटेल तुम्हाला, आम्हाला प्रत्येक मुहूर्ताला लग्न झाल्यानंतर म्हणजे लग्न आटोपल्यानंतर औरंगाबाद शहरात 70 मंगल कार्यालय आहेत. 70 मंगल कार्यालयामधून आम्हाला 3000 लोकांचं अन्न येतं. ती बँकेला आम्ही हे करतो, रोटी बँकेत घेऊन जाते आणि गोरगरिबांना वाटून देते. आता परवा भंडारा झाला, म्हणजे परवा गणपती विसर्जन, भंडाऱ्यामध्ये उरलेल्या अन्नातून आम्ही 10,000 लोकांना जीव घातले. अरे वा. परवा दिवशी पाऊस होता, त्या दिवशी पाऊस होता असल्यामुळं भंडारा झालाच नाही बऱ्याच ठिकाणी. सकाळपासून पाऊस सुरू झाला, संध्याकाळी पाऊस होता, तर त्या दिवशी आम्हाला 4,000 लोकांचं अन्न मिळालं, कारण भंडारा झाला नाही. त्यांनी आम्हाला जसं अन्न तयार केलं तसं पाठवून दिलं रोटी बँकेत. असं आमचं अभियान आहे. 2018ला हे अभियान आम्ही मंगल कार्यालयातून उरलेल्या अन्नातून 1 लाख लोकांना जीव घातले आणि त्यामुळे 30 टन कचऱ्याची निर्मिती थांबली. 1 लाख लोक जेवले आणि 30 टन कचऱ्याची निर्मिती थांबली. त्यामुळं त्यावेळेस विभागीय आयुक्त भापकर साहेब होते, त्यांनी बातमी वाचल्यानंतर आम्हाला बोलवलं त्यांच्या कार्यालयामध्ये, आमचा सत्कार केला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये मराठवाड्यातल्या हे याबद्दल जागृती करा लोकांची. तर आम्ही सगळ्या शासकीय कार्यालयामध्ये, सगळ्या महाविद्यालयामध्ये, सगळ्या शाळेमध्ये जाऊन लोकांची जागृती करतो. किंवा अन्न नासाडी करू नका. अन्न नासाडीबद्दल आम्ही अर्धा तास त्यांना लेक्चर देतो आणि नंतर सगळ्यांकडून स्वच्छता जेवणाचा संकल्प करतो. आमच्या अभियानात प्रमुख आहे की स्वच्छता क्लीन प्लेट कॅम्पेन चालतं. त्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जागृती करतो. कारण लोक म्हणतात आम्हाला कळतं पण वळत नाही कसं अन्न, तर आम्ही वळवायचं काम करतो. त्यांना थोडंसं माहिती देऊन संकल्प घ्यायचा, बाबा मी काय करू शकतो, तर मी स्वच्छ ताट घेऊन अन्न नासाडी अन्न वाचवा समितीला मदत करू शकतो, असं आमचं अभियान आहे. हे वळवणं खूप महत्वाचं काम असतं, वळण लावणं हे खूप महत्वाचं काम असतं. तुमच्या या कामात आलेले अशी आव्हानं कोणती होती आणि त्यावर तुम्ही कशी मात केली ते आम्हाला सांगा. काय आव्हानं आमच्या पुढे खूप होती. सुरुवातीला काय
लोक ऐकतच नव्हते. म्हणजे लोक म्हणायचे बाबा आम्हाला काही जमत नाही. आता आमचं थोडक्यामध्ये अक्षता अभियान आम्ही केलं. मॅडम तुम्हाला सांगतो, अक्षतामुळं आपल्याकडे किती धान्याची नासाडी होती. कारण एका लग्नामध्ये ॲक्च्युली अक्षताचा काय प्रकार आहे की वधूवरांच्या डोक्यावर पडतात त्याला अक्षता म्हणतात. पण आपण मंगल कार्यालयामध्ये 500-600 लोकांना तांदूळ देतो आणि ते लांबून फेकतात. तिथे लग्न असतं कॉर्नरला, इथून आपण फेकतो. ते आपण एकमेकाच्या डोक्यावर पडून एकमेकाचं लग्न लावतो. वधूवर बलराम राहतात. जिथं आपल्याला 1/2 किलो तांदूळ लागत असतो, लागायला पाहिजे, तिथं आपण 5 किलो तांदूळ वापरतो. आणि एका लग्नामध्ये मिनिमम 5 किलो तांदूळ अक्षताच्या रूपाने उकिरड्यात फेकतो आपण. कारण तो तांदूळ आम्ही सुरुवातीला पक्षाला खायला घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याला केमिकल लावल्यामुळं, वेगवेगळे रंग लावल्यामुळे पक्ष पण खात नाही. तो तांदूळ आपल्याला फेकावा लागतो. तर 5 किलो तांदूळ, मिनिमम 5 किलो तांदूळ एका लग्नामध्ये वाया जातो. तर आम्ही त्याच्यावर अभ्यास केला. आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन त्याची फिगर आणली की औरंगाबाद शहरात किती लग्न लागतात, महाराष्ट्रात किती लग्न लागतात. तर आम्हाला माहिती मिळाली औरंगाबाद शहरात वर्षाला 2000 लग्न लागतात. 2000 गुणिले 5, एक तर औरंगाबाद शहरात आपण 10,000 किलो तांदूळ उकिरड्यात फेकतो. चुकीची परंपरा पाळत असल्यामुळे. परंपरेला आमचा विरोध नाही आहे, पण परंपरा चुकीची. परंपरा फक्त वधूवरांच्या डोक्यावर टाकण्याची. आम्ही महाराष्ट्राची फिगर आणली मॅडम, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. महाराष्ट्राची फिगर आणली. महाराष्ट्रामध्ये वर्षाला 1.5 लाख लग्न लागतात. 1.5 लाख गुणिले 5, 7.5 लाख किलो तांदूळ आपण एका राज्यामधून चुकीची परंपरा पाळत असल्यामुळे, आपल्याला कोणाला जागृती नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात पण तांदूळ उकिरड्यात फेकतो. बिहार किंवा ओरिसा राज्याची वर्षभराची जी गरज आहे तांदळाची, ती आपण एका राज्यामधून उकिरड्यात फेकतो. तरी आम्ही प्रयत्न करतो. प्रत्येक वधूवरांच्या पित्याला भेटतो, त्यांना सांगतो बाबा तुम्ही अक्षता थोड्या करा, बाकीच्या लोकांना फुलं द्या. बाकीचे लांबचे लोक फुलं फेकतील आणि वधूवरांच्या जवळ असणाऱ्या लोकांना तांदूळ द्या. पण लोक अजून ऐकायला तयार होते. काही लोक करतात मदत, काही लोक म्हणतात हो, काही वधूवरच म्हणतात की आमच्याकडून हे आम्ही फक्त फुलं वापरणार, फक्त 4-5 एक विधी म्हणून 4-5 लोकच आमचे अक्षता टाकतील. पण काही लोक म्हणजे तुम्ही जे विचारलं ना आता की आव्हान काय होतं तुमच्यासोबत की आमचे पैसे आहे, आम्ही तो एक महत्वाचा मुद्दा असतो. माझा पैसा तरी पण आम्ही आमचं काम थांबवलं नाही. मॅडम आम्ही त्याच्यामध्ये सूर्या लॉन मध्ये गेलो होतो. तर पूर्ण लॉन मध्ये माणसं बसले होते. 2 राजकारणी लोकांचं लग्न होतं, 7-8 हजार लोक. आणि लग्न कुठेतरी लांब कॉर्नरला 18 किलोमीटरवर. आणि आम्ही इथं लॉनवर फेकतो तांदूळ. तो सगळा तांदूळ तिथं पडला. तो तेव्हा मुलीचे वडील जे माझे मित्र होते त्यांना म्हणलं बाबा किती तांदूळ वापरले, काय माहीत नाही म्हणजे मॅनेजरला विचारतो. मग मॅनेजरला बोललो. मॅनेजरला म्हणलं मॅनेजर साहेब किती तांदूळ लागले? 25 किलो तांदूळ. 25 किलो तांदूळ उकिरड्यात फेकले. म्हणलं सर एवढं काय करताय? त्यामुळे अहो आमच्या मुलाच्या लग्नाला 50 लाख रुपये खर्च आला, काय 25,000चं सांगतो, 25 किलोचं सांगताय असं म्हणून त्यांनी आम्हाला चूप बसवलं. म्हणजे हे आमच्या पुढे मोठं आव्हान आहे. लोक ऐकत नाही. अगदी म्हणजे चांगली गोष्ट जेव्हा आपण कुणालाही सांगायला जातो तर ती लवकर ऍक्सेप्ट केली जात नाही. टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी दिली आहे एवढा तांदूळ वेस्ट होतो वगैरे. त्याला पण आश्चर्य वाटलं पत्रकारांना. तो म्हणलं अरे बापरे इतका ग, म्हणजे ही फिगर माझी नाही, ही फिगर गव्हर्नमेंटची की 2000 लग्न लागतात किंवा 1.5 लाख लग्न लागतात. मी तर मिनिमम 5 किलो धरलं म्हणलं. तरी एवढ्या प्रचंड प्रमाणात तांदूळ आहे. तर आपल्याला जागृती नाही होणार. आणि एवढ्या याच्यामध्ये जर एवढ्या प्रचंड प्रमाणात तांदूळ वेस्ट होत असेल तर आपण कसं आहे. अजून एक दुसरं आव्हान असं आहे की मंगल कार्यालयामध्ये, हॉटेलमध्ये तर अन्न वेस्ट होतच होतं, पण आपल्या घरीदारी पण खूप अन्न वेस्ट होतं. कारण आम्ही हे अभियान एका गणपतीच्या कार्यक्रमामध्ये सांगत असताना आमचं अभियान झाल्यानंतर आमच्याकडे एक ग्रस्त आले. आम्हाला नमस्कार केला. म्हणे काका मी माझं नाव असं आणि मी इथं महापालिकेमध्ये औरंगाबादला सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि माझ्याकडे कचरा संकलन करण्याचं काम आहे. तर म्हणजे तुम्ही जे अभियान सांगितलं ना, तुम्ही आमच्या एरियामध्ये येऊन आमच्या महिलांना सांगा म्हणजे लेडीजला. म्हणजे हो आम्ही सगळीकडे सांगतो. काय प्रकार आहे? त्यांनी सांगितलं काका माझ्या एरियामध्ये एका गल्लीतल्या कचऱ्यामध्ये दररोज 250 ते 300 पोळ्या येतात. एका गल्लीतल्या कचऱ्यामध्ये. त्यांना म्हणजे एका गल्लीत किती घरं असतात? तर म्हणजे असतील 200-250 घरं. 200-250 घरामधून 250-300 पोळ्या म्हणजे एका घरातून एक पोळी कचऱ्यामध्ये येतात. त्याला म्हणजे कसं शक्य आहे? औरंगाबाद शहरात तर 4 लाख घरं आहेत. तर म्हणजे थोड्याफार प्रमाणात तेवढ्याच पोळ्या कचऱ्यामध्ये 4 लाख पोळ्या. त्याला म्हणजे चुकीचं सांगू लागलं तुम्ही.
आमचा विश्वास नाही. म्हणलं असं कसं होऊ शकेल. त्याने लगेच मोबाईल काढला, दाखवलं. म्हणजे काका वरण भाजी तर आम्हाला मोजता येत नाही, पण आम्ही पोळ्या मोजून ठेवत असतो. त्याने फोटो पाहिल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटलं. एका बाजूला 250 पोळ्याचा ढीग आणि एका बाजूला एका गल्लीतला कथा. एका गल्लीमध्ये 250-300 पोळ्या म्हणजे औरंगाबाद शहरात समजा 4 लाख नाही तर 3 लाख पोळ्या वाया जातात. औरंगाबादसारखे शहर कितीतरी महाराष्ट्रामध्ये. एका शहरामध्ये जर 3 लाख पोळ्या जात असतील तर पूर्ण महाराष्ट्रामधून किती पोळ्या वाया जातात. आणि किती अन्न फेकतो आपण. मंगल कार्यालयात तर जाऊ द्या, हॉटेलमध्ये जाऊ द्या, पण घरोघरी पण अन्नाची नासाडी होती. त्याच्या एरियामध्ये गेलो आम्ही, खूप हे काम केलं. त्याच्या एरियामध्ये गेलो, त्या म्हाताऱ्या बायकांना भेटलो. त्यांना म्हणलं, अहो मावशी तुम्ही एवढ्या पोळ्या काय रस्ता फेकता कचऱ्यामध्ये. तेव्हा आमच्याकडे परंपरा आहे म्हणे, कोणी आलेला पाहुणा उपाशी जाऊ नये म्हणून आम्ही एका माणसाची जास्त करतो. आणि आजकाल भिकारी राहिलेले नाही आहेत. मोलकरणी अन्न घेऊन जाते ना, मग आम्हाला फेकावं लागतं. सहज माहिती आम्हाला फेकावं लागतं. अगदी कॅज्युअल ॲटिट्यूड लोकांचा अन्न फेकून देण्याचा. त्यांना म्हणलं, मावशी येणारा पाहुणा तुम्हाला फोन करून येईल. आजकाल सगळ्यांच्या हातात मोबाईल झालेले आहे, त्याला गरम गरम करून कळावं. त्याच्या नावाने काय करता नाही म्हणे, आम्हाला सवय लागली त्याची. म्हणजे आमच्या पुढे आव्हान झाले की या लोकांना कसं समजून सांगावं. खरंच खूपच चिंताजनक आहे ही बाब. फार चिंताजनक. अन्नाचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही अजून कुठल्या कुठल्या संस्थांसोबत काम करता आणि किंवा सरकारसोबत कसं काम करता. औरंगाबाद शहरामध्ये रोटी बँक नावाची संस्था आहे. ती संस्था काय करते, त्या संस्थेकडे 2-3 रिक्षा आहेत. त्यांच्याकडे मोठमोठे फ्रीज आहेत, डीप फ्रीज आहेत. ते काय करतात, आम्ही सांगितल्याप्रमाणे जिथं अन्न उरलं असेल त्यांना फोन केला की त्यांच्या रिक्षा पाठवतात. ते अन्न गोळा करतात. दिवसा असेल तर ते गरिबांना वाटून देतात. ओव्हरब्रिजच्या खाली, मंदिराजवळ किंवा जिन्सी भागामध्ये खूप गरीब लोक आहेत. जिन्सी रोटी बँकेच्या त्या जिन्सी शाखेमध्ये तर लोकांच्या 11 वाजेपासून अन्न घ्यायला लागते गरीब लोकांची. तर ते अन्न वाटून देतात त्या गरीब लोकांना. हे असं आमचं व्यवस्थापन आहे. रोटी बँक आम्हाला 10 वर्षापासून आमच्याशी संलग्न आहे. म्हणजे तुमच्या अन्न वाचवा मिशनचा आतापर्यंतचा सगळ्यात समाधानकारक असा अनुभव कोणता आहे. समाधानकारक म्हणजे तर मॅडम आम्हाला जे समाधान वाटलं ना, ज्यावेळेस म्हणजे आमचं अन्न वाचवा समितीचं अभियान आम्ही सगळ्या कॉलेजमध्ये वगैरे करतो. काही कॉलेजमधल्या शिक्षिका, एका मी तिथं वाड्याला करत होतो. वाडा म्हणून एक कोकणामध्ये तालुका आहे, तिथं माझा मुलगा राहतो. मी तिथं अभियान करायला लागलो. तिथं अभियान केल्यानंतर त्या प्राध्यापिका एक आली आणि तिने जे मी शेवटचे प्रसंग सांगितले, अन्नाचं महत्त्व काय असतं, तर ती डायरेक्ट माझ्या पाया पडली. म्हणजे काका तुम्ही इतकं चांगलं सांगितलं, म्हणजे तिच्या डोळ्यात पाणी आलं. तर मला वाटलं की बाबा खूप चांगलं लोकांपर्यंत आपला मेसेज जाऊ लागलेला आहे. दुसरा आनंद म्हणजे आमचं जे याच्यामध्ये एका ठिकाणी लग्न होतं 1-2 वर्षापूर्वी. ते काय झालं की त्या लग्न रात्रीचं होतं 8-9 वाजता आणि 6-7 वाजता मुलीच्या वडिलाला हार्ट अटॅक आला. त्यामुळे ते लग्न झालंच नाही. म्हणजे हार्ट अटॅक आला, लग्न कॅन्सल झालं आणि त्यांनी 2000 लोकांचं अन्न तयार केलं होतं TV सेंटरच्या मंगल कार्यालयामध्ये. मग त्यांनी मला रात्री 10ला फोन केला. बोले अंकल ऐसा सा होगा है, शादी में ऐसा ही घटना हो गई और खाना जैसा का वैसा रहा बोले. तर मग आम्ही लगेच रिक्षा पाठवली. त्या रोटी बँकेला सांगितलं, बोले जल्दी रिक्षा भेजो. 3-4 रिक्षा पाठवल्या. सगळ्या 2000 लोकांचं अन्न आणलं, जमा केलं आणि दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये वाटलं. त्या लग्नामध्ये आम्हाला 50 किलो गुलाबजाम मिळाले. तर त्यांनी मला रोटी बँकेच्या त्या मॅनेजरने मला फोन केला. बोले अंकल 50 किलो गुलाबजाम बांटतो को मुझे बहुत खुशी हुई. फलक घेऊन जर मंगल कार्यालयामध्ये जातो तर आम्ही कोणाला काहीच बोलत नाही. फक्त फलक घेऊन असं फिरत असतो इकडून तिकडे इकडून तिकडे. लोक वाचतात आणि म्हणजे लगेच थोडं थोडं घेतात आणि आम्हाला आणून दाखवतात. हे बघा आम्ही पूर्ण प्लेट आम्हाला समाधान वाटतं की जे डस्टबिन ठेवलेले असतात ते म्हणजे भरलेले नसतात बाबा अन्नाने. त्याचं समाधान खूप आम्हाला हे होतं. भविष्यातील काय योजना आहेत त्या मिशन पुढे अजून नेण्यासंदर्भात? काय म्हणजे का मॅडम, पुढची योजना म्हणजे आपल्या देशामध्ये अन्न नासाडीबद्दल कुठलाच कायदा नाही. कायदाच नाही आपल्याकडे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याकडे देशामध्ये कायदा नाही. अन्न नासाडी करू नका किंवा अन्न नासाडी केल्यानंतर काही शिक्षा वगैरे अशी काही तरतूद नाही. त्यामुळे आपल्या देशामध्ये प्रचंड प्रमाणात अन्न नासाडी होतीये, धान्य नासाडी होतीये. गोडाऊनमधून धान्य नासतं होतं पण कायदा नसल्यामुळे कुणाला जबाबदार धरलं जातं. रेल्वेच्या वॅगनमध्ये
25% धान्य वेस्ट होतं रेल्वेच्या बॅगेमध्ये, पण कायदा नसल्यामुळे कुणाला जबाबदार धरलं जातं. हॉटेलमध्ये आपण एवढं अन्न वेस्ट होतो, पण कायदा नसल्यामुळे तो कोणाला जबाबदार धरला. म्हणून आम्ही काय केलं, आता एक मागच्या वर्षापासून आम्ही 75,000 नागरिकांच्या सह्याचं निवेदन देणार आहे शासनाला की या अन्न नासाडीबद्दल कायदा करावा. आणि तो कायदा झाला नाही त्यांना आम्ही 6 महिन्याची हे देऊ, मुदत देऊ. 6 महिन्याच्या आत कायदा झाला तर ठीक, नंतर आम्ही उपोषणाला बसणार आहे. जर्मनीमध्ये असा कायदा आहे की हॉटेलमध्ये तुम्ही थोडं जरी अन्न उष्ट सोडलं तर तुम्हाला दंड लावले जातो. खरं तर आपली संस्कृती आहे अन्न वाया न जाऊ देण्याची. रतन टाटाच्या टीमला जर्मनीमध्ये दंड लावला गेला, त्याचा व्हिडिओ आला आमच्याकडे, तो व्हिडिओ आहे रतन टाटाचा. तर म्हणे की एवढा समृद्ध देश जर्मनी, पण तिथं कायदा केलेला आहे. तिथं तुम्ही ताटामध्ये थोडी जरी चटणी जरी उशी सोडली की तुमच्याकडे सोशल पोलीस येतात, CCTV कॅमेरे लावलेले असतात, येतात आणि 100 रुपयाची पेट असेल तुमच्याकडे 200 रुपये घेतले जातात. मंगल कार्यालयामध्ये जर अन्न उरलं एवढं फेकलं तर तुम्हाला जेल होती. कायदा केलेला आणि जर्मनीमध्ये 1 डिश कायदा आहे लग्नामध्ये. 1 डिश कायदा म्हणजे 1 डिश छोडलेली असते अन्नाची, तेवढं खायचं आणि जायचं निघून. आणि त्यामुळे ते देश सगळ्या दृष्टीने समृद्धीवर आहे. आपल्या देशामध्ये कोणाला जागृती नाही, त्यामुळे इतक्या प्रचंड प्रमाणात अन्नाची नासाडी होतोय. आम्हाला खूप वाईट वाटतं. मटकीची भाजी, वरण, भात, चपाती, बुंदी एवढेच प्रकार असायचे. आता 40 प्रकार असतात लग्न कार्यामध्ये. हे सुद्धा थांबले पाहिजे. अगदी हे सुद्धा आम्ही त्याच्यात लिहिलेले 75,000 सह्या घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत की कायदा करा, याच्यावर पण कायदा करा. तुमच्याकडे पैसे आहेत, मान्य आहे. आमच्याकडे 50,000 लोकांच्या सह्या पण झालेल्या, अजून 25,000 लोकांच्या सह्या झाल्या की आम्ही ते सरकारला, शासनाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला, स्टेट गव्हर्नमेंटला निवेदन देणार. या तुमच्या अन्न वाचवा समितीमार्फत तुम्ही हे एवढं मोठं कार्य करताय, खूपच कौतुकास्पद आहे. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी कुठले उपक्रम राबवता? तसे मॅडम आमचं अन्न वाचवा समिती बरोबर जागरूक नागरिक मंच नावाचं हे आहे. ते जागरूक नागरिक मंचावर आम्ही चायनाची वस्तू घेऊ नका किंवा सायकल अभियान वगैरे बरेच अभियान राबवले. पण अन्नाच्या बाबतीत आम्ही अजून एक अभियान असं राबवतो की अन्न वाचवा समितीमध्ये अन्न वाटप समिती पण आहे. त्या माध्यमातून आम्ही काय करतो, औरंगाबाद शहरामध्ये जे अनाथ आश्रम आहेत, मुलांचे, मुलींचे, वृद्ध लोकांचे, त्यांना आम्ही महिन्याला एकदा किराणा सामान देतो सगळ्यांच्या मदतीनं. सगळे जेवढे लोक आहेत आमच्या अन्न वाचवा समितीच्या व्यतिरिक्त पण माझ्या याच्यामध्ये ग्रुपमध्ये खूप लोक आहेत जे स्वतः देऊन आमचं नाव सांगू नका म्हणतात. इतके लोक हे आहेत, ते लोक आम्हाला सामान देतात. मी काय करतो, किराणाच्या सामानाच्या माध्यमातून मदत करतो. समजा तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही म्हणता काका मी काय आणू, तुम्ही 5 किलो गहू आणा, तुम्ही 10 किलो साखर आणा, असं मी प्रत्येकाला आयटम वाटून देतो. आणि ते लोक जमा करतो आणि आम्ही त्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना नेऊन देतो महिन्यातून एकदा. हा एक अतिरिक्त आम्ही अन्न वाचवा समितीबरोबर हा कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर आम्ही साड्या वाटतो वर्षाला एकदा. कसं आहे मॅडम, आपल्या महिलांकडे इतक्या साड्या आहेत की त्यांना ठेवायला लागेल. कपाट उघडलं की सगळ्या धडधड खाली पडतात. तर आम्ही महिलांना आवाहन करतो की बाबा तुम्ही तुमच्यातल्या 2 साड्या गरीबांना द्या. मग प्रत्येकाकडून 1-2 साड्या घेऊन आम्ही 4,000 साड्या दरवर्षी वाटतो. ज्या गरीब महिला आहेत, ज्या झाडूवाल्या आहेत, लेबर महिला आहेत, ज्यांना कपडे नाही घालायला, त्यांना मी साड्या एरियामध्ये जाऊन त्या लोकांना घालायला कपडे सुद्धा नसतात. आम्ही जेव्हा साड्या घेऊन जातात आणि चांगल्या साड्या असतात. असं दिवाळीला आम्ही गरीब लोकांना वाटप, दिवाळीला मिठाई वाटप करतो. मिठाईचे दुकानवाले आम्हाला जोडलेले आहे, मंगल कार्यालयवाले आम्हाला आमच्या संस्थेला जोडलेले आहेत. ते स्वतःहून आणून देतात. किंवा मग भगिनी अशा म्हणतात की हे आमचं फराळ आहे, हे जाऊन तुम्ही द्या. त्यांना माहिती आहे आपल्याकडून हे चांगल्या म्हणजे योग्य ठिकाणी जाईल. आमच्यापर्यंत आणून देतात. आम्ही ते दिवाळीच्या आदल्या दिवशी आमचा उपक्रम तोच असतो की हे फराळ लोकांपर्यंत पोहोचावं. शालेय मुलांमध्ये अन्न आणि अन्न वाचवण्याचे महत्व याचे संस्कार कसे करता येतील? शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक लोकांना, सध्या तर आम्ही शिक्षक लोकांना सांगतो सगळ्या शाळेमध्ये जाऊन शिक्षकांची जी काही हे असते, जेवढे शिक्षक असतात शनिवारी वगैरे आम्हाला ते वेळ देतात. तर आम्ही तिथे जाऊन शिक्षकांचं हे करतो. आणि मुलांना आम्ही शिक्षकालाच विनंती करतो, आवाहन करतो की तुमच्या भाषेमध्ये तुम्ही मुलांना अन्न नासाडीबद्दल जागृती करा. एवढ्या मोठ्या याला
एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांना वगैरे आमच्याकडे स्ट्रेंथ कमी आहे खूप. आमच्याकडे सगळे मिळून 40 कार्यकर्ते, पण ॲक्टिव्ह कार्यकर्ते 7-8 आहेत. 7-8 मधले 1-2 लेडीज आहेत, बाकीचे म्हणजे कार्यकर्ते कमी तसं ॲक्टिव्ह रोजच्या रोज कामात. मुलांनी रोज डब्बा संपवावा आणि रोज खाल्लं पाहिजे, पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे, डब्बा संपवला पाहिजे. आपल्या घरापासूनच आपण सुरुवात केली तर आपण बाहेर सांगू शकू. आम्ही जे आता स्वच्छता अभियान चालू आहे आमचं, तर यालाच प्रेरित होऊन अनेक लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय, तुमच्या बरोबर काम करायचंय. कुठे असला कार्यक्रम, कुठे जायचं असलं की आम्ही त्यांना सांगतो, म्हणजे तो जोडला जातो. त्याने हे फॉलो केलं म्हणजे हे असं पत्रक आम्ही त्यांना देतो आणि त्यांच्याकडून प्रतिज्ञा घेतो की मी स्वच्छ ताट हे करल आणि मी दुसऱ्यांनाही सांगेन. तर त्या हिशोबाने तोही आमचा सदस्य झाला ना. आज स्वतः तो असा करतोय ना. आमचं मिशन काय आहे? भूकमुक्त भारत. संकल्प पत्र वाटतो सगळ्या कॉलेजला, ऑफिसमध्ये, सगळीकडे. आणि हे पत्रक त्यांना, या पत्रकामध्ये 5-6 विचार असतात की मी सहकुटुंब संकल्प करतो की ताटात उष्ट अन्न सोडणार नाही, आम्ही अनावश्यक अन्न ताटात घेणार नाही, आम्ही आमच्या कुटुंबातील लग्नामध्ये मर्यादित पदार्थ करू व अन्न वाया जाणार नाही याची काळजी घेऊ, आम्ही अन्नाच्या प्रत्येक कणाचा सन्मान करतो आणि आम्ही क्लीन प्लेट कॅम्पेन सदस्य बनू. म्हणजे आम्ही तर फॉलो करणारच, पण आम्ही सदस्य बनून या अभियानाचा प्रसार आणि प्रचार करू. आपण सर्वांनी अन्न नासाडी न करण्याचा संकल्प, असं संकल्पपत्र आम्ही त्यांना देतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपल्या घरी डायनिंग टेबलवर ठेवायचं, जेवणाच्या आधी रोजच्या रोज वाचायचं. म्हणजे आपल्याला काही दिवसांनी वाचून आपल्याला सवय लागेल स्वच्छता ठेवण्याची. आमचं असं आव्हान आहे सगळ्या नागरिकांना, सगळ्यांना की अन्न नासाडी करू नका, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आपण अन्नाला देवाचा दर्जा दिलेला आहे आणि तेच आपण अन्न नष्ट करतो. कारण अन्न मिळवण्यासाठी काय लागतं, शेतकरी लोक काबाड कष्ट करून धान्याचं पीक हे घेतात, पीक काढतात. त्यांना 6 महिन्याचा पेक्षा जास्त पिरियड लागतो. पावसाने साथ दिली त्यांच्या मेहनतीला, 6 महिन्यानंतर आलेलं पीक मार्केटमध्ये जातं, तिथं 2 महिने, त्याच्यानंतर 2 महिन्याने तुमच्या गृहिणीच्या हातात येतं. ते त्यांचा स्वयंपाक वगैरे करून तुमच्या ताटामध्ये यायला कमीत कमी 10 महिने लागतात पीक उघडल्यापासून. आणि ते तुम्हाला कचराकुंडी टाकायला फक्त 10 मिनिटं लागतात. अगदी खरंच आहे. सगळ्यांच्या मेहनतीचा अपमान करता तुम्ही. शेतकरी सुद्धा काय झालंय की नोकरी पाण्यासाठी इकडे आलेले आहेत. बरेचसे शेती सुद्धा म्हणजे शेतकरी सुद्धा तिथे नाही आहेत आणि आपल्याला अन्नाची गरज आता नाहीये, पण 20 वर्षानंतर असं होणार आहे की आपल्याला अन्नाची, धान्याची गरज खूप भासणार आहे. की आता जे वाढते हे रस्ते झालेले आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत, माती केली झालेली आहे, लोक गावाकडचे लोक इकडे नोकरीसाठी येत आहेत, शेती करणारे कमी होत आहे, अन्न कमी पडतील असं होईल. मग त्याच्यापासून आपण घरापासूनच आपण अन्न वाया घालवलं नाही तर आपण त्याची हे करू शकतो. अजून एक शेवटचं मी सांगतो, अन्नाचं महत्व किती असतं आणि कसं अन्नाचं जगामध्ये प्रकार आहे. आपल्या आफ्रिकन खंडामध्ये हैती नावाचा देश आहे, छोटासा देश आहे, 1 करोड लोकसंख्येचा. त्या देशामध्ये 2010ला खूप मोठा भूकंप झाला आणि भूकंप झाल्यामुळे काय झालं, खडकाळ जमीन वर आली आणि सुपीक जमीन आतमध्ये लागली निसर्गाच्या कोपामुळे. आणि आजच्या घडीला म्हणजे खडकाळ जमीन झाल्यामुळं तिथं 2 वर्षानंतर धान्य येत नाही, वनस्पती येत नाही, झाडं येत नाही, काहीच नाही, पूर्ण बंजर जमीन झाली. मग त्यामुळं 70 लाख लोक होते ज्यांच्याकडे पैसे होते, ते लोक शहरामध्ये गेले जिथं अन्न खायला मिळत नाही म्हणून. 30 लाख लोक अजूनही तिथं राहतात 10 वर्षापासून. जमीन नाही, झाडं नाही, वनस्पती नाही, तर ते लोक काय खातात. माझ्याकडे व्हिडिओ येतो, ते लोक काय खातात हे तुम्हाला समजलं ना तर तुमच्या पायाखाली पण एक भूकंप होईल. ते लोक 30 लाख लोक माती घेतात, मातीत चालतात, त्याच्यामध्ये मीठ टाकतात आणि त्याच्या भाकऱ्या तयार करून अच्छा 30 लाख लोक, लहान लहान मुलं मातीच्या भाकरी खाताना व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर आपल्या पोटामध्ये धस्स होतं. मॅडम, आपण महाराष्ट्र राज्यात राहतो, एका संपन्न अशा राज्यामध्ये राहतो. आपल्या सगळ्यांवर परमेश्वराची, अन्नपूर्णा देवीची खूप मोठी कृपा आहे. आपल्याला खूप चांगलं अन्न खायला मिळतं, तर आपण त्याचा सन्मान केला पाहिजे. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आज जे मार्गदर्शन केलं आहे ते खरंच खूप अनमोल आहे आणि
एवढा जेवढे आपले ऑडियन्स ऐकतील त्याच्यापैकी 10% लोकांनी जरी ह्याच्यापासून शिकवणं घेतली आणि त्याच्यावर अंमल केला तरी ही आपल्यासाठी एक मोठी गोष्ट राहील, आपल्यासाठी एक यश राहील. थँक्यू व्हेरी मच मोताळे काका. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला संधी दिली आणि तुमच्या आजच्या कार्यक्रमामध्ये अन्न वाचवा समितीचं पहिलंच अभियान तुम्ही घेतलं त्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. खूप खूप धन्यवाद.